पुणे जिल्ह्याच्या टॉप 9 बातम्या। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमधील प्रशासकीय यंत्रणा सज्ज, 15 भरारी पथकं तैनात, 17 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक। आचारसंहिता लागू झाल्यानं पुणे जिल्ह्यातील जवळपास 32,000 फलक जिल्हा प्रशासनानं हटवलेले आहेत। आचारसंहितेच्या काळात पक्षाचं नाव चिन्ह असलेले बॅनर काढलेत। रस्ते खोदाईच्या कामात हयगत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। कामं वेळेत आणि योग्य पद्धतीने करण्याचे पुणे पालिकेचे आदेश आहेत। पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पाण्याचा गैरवापर केल्यास नळजोड खंडित करणार। पुणे महानगरपालिकेत नव्यानं समाविष्ट झालेल्या 23 गावांना बांधकाम विभाग आणि प्रोत्साहन नियमावली लागू। बेसिक FSI मध्ये 10% वाढ होणार। रायगड किल्ल्यावरील रोपवेसाठी मिलेनियम रोपवे कंपनीचा स्वित्झर्लंडच्या इमॉस या कंपनीशी करार। रायगड रोपवेमधून आतापर्यंत 35 लाख प्रवाशांची वाहतूक। पिंपरी चिंचवडमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। 4 तरुणींची सुटका करण्यात आली आहे। दर्जेदार द्राक्षांअभावी बेदाणा उत्पादन 20% टनांनी घटलेलं आहे। अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। एप्रिल अखेरपर्यंत होणारे बेदाणे उत्पादन यंदा जेमतेम मार्च अखेरपर्यंतच सुरू राहील। पुण्याच्या हिरडस मावळ खोऱ्यात शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय बांबू शेती प्रशिक्षण शिबिर। बांबूची शाखीय पद्धतीने रोपवाटिका उभारण्याची तज्ज्ञांकडून मार्गदर्शन।